गॅसच्या शेगड्या आता घाला भंगारमध्ये आणि पेटवा मातीच्या चुली. मित्र हो, आकाती देशात युद्ध भडकलं जरी असलं तरी त्याच्या झळा मात्र भारताला, तुम्हाला आम्हाला सुद्धा बसू लागलेल्या आहे. अहो, एक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना सुद्धा आता केवढी धावाधाव करावी लागत आहे. कुठं रांगा लागलेल्या आहेत तर कुठं हाणामारी सुद्धा व्हायला लागलेली आहे. आठवा ते नोटबंदीच्या वेळेला बघा, अशाच रांगा लागलेल्या होत्या आणि आता गॅस सिलेंडरसाठी रांगायची पाळी आलेली आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यामध्ये काही अडचण येणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल असं सरकारकडून सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात असलेली परिस्थिती मात्र पूर्णपणे अशी वेगळी दिसते. महाराष्ट्रात सुद्धा जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून एक सारखंच चित्र आता दिसायला सुरुवात ही झालेली आहे. व्यावसायिक सिलेंडर देणं बंद केल्यामुळे हॉटेल व्यवसायाला कुलूप लागू लागलेलं आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी चुली मांडायला सुरुवात केलेली आहे. अहो, विजेवरच्या शेगड्या सुद्धा बाजारात आता कमी होऊ लागलेल्या आहेत, तुटवडा भासू लागलेला आहे. येत्या काही दिवसात तर काय होणार? ग्रामीण भागात तर पुन्हा एकदा मातीच्या चुलीची संस्कृती येताना दिसू लागलेली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात नक्की काय होईल, कुठली परिस्थिती येईल हे आज तरी सांगता येत नाही. पण नागरिकांच्या मनामध्ये मात्र चिंतेचं वातावरण नक्की आहे. अगदी अन्नदान करणाऱ्या मंदिरांनी सुद्धा गॅसच्या तुटवड्यामुळे प्रसाद देणं सुद्धा कमी केलं आहे. आणि अशी परिस्थिती जवळपास देशात सगळीकडे निर्माण होत असताना एका राज्यानं मात्र एक वेगळा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अर्थातच या निर्णयाची दोन्ही अंगाने चर्चा सुरू झालेली आहे. एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली तर व्यावसायिक पर्यायी इंधनाचा स्रोत म्हणून लाकूड उपलब्ध करून दिलं जाईल, असा एक आगळा वेगळा निर्णय उत्तराखंड राज्य सरकारने घेतला आहे. उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उनियाल यांनी या संदर्भामध्ये माहिती देताना म्हटलं, सध्याची जागतिक स्थिती एका मोठ्या संकटापेक्षा कमी नाही. मध्य पूर्वेतल्या संघर्षाचा थेट परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होऊ शकतो आणि त्यामुळं गॅसच्या उपलब्धतेवर मर्यादा येण्याची दाट शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उत्तराखंड वन विकास महामंडळाला पुरेसा लाकूड साठा तयार ठेवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. हॉटेल, ढाबे आणि रेस्टॉरंट यासारख्या व्यावसायिक ठिकाणी गॅस अभावी कामकाज थांबवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. घरगुती गरजा आणि वाहतूक क्षेत्रात गॅसचा अखंड पुरवठा करणं हे सरकारचं पहिलं प्राधान्य असेल. अशा परिस्थितीमध्ये उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांना गॅस कपातीचा सामना करावा लागू शकतो आणि ही शक्यता गृहीत धरून राज्य सरकारनं लाकडाचा पर्याय समोर ठेवलेला आहे, असं ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. उत्तराखंड सरकारने योजलेला हा लाकडाचा पर्याय केवळ आपत्कालीन स्थितीसाठी आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार तर हा तात्पुरता उपाय असला तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक बिघडल्यास व्यापारी उपक्रम सुरू ठेवण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. सध्या सरकार आंतरराष्ट्रीय घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गॅस पुरवठा सामान्य राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झालं आहे. स्वयंपाक करण्यासाठी आता शासनाकडून लाकडाचा पुरवठा करण्याचा जो निर्णय घेतला आहे, या निर्णयाची चर्चा देशभर सुरू झालेली आहे. एका राज्यानं हा निर्णय घेतला, बाकीच्या राज्यातही हाच कित्ता गिरवला जाणार की काय हे सुद्धा पाहावं लागेल. पण बघा, काहीही असलं तरी शेवटी जुनं ते सोनं असंच म्हणण्याची वेळ आज तरी आली आहे. लाकूड उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयाचं कोणी कौतुक करत आहे तर कोणी म्हणू लागलंय, गॅसच्या शेगड्या आता घाला भंगारमध्ये आणि पेटवा मातीच्या चुली. पुढच्या काही दिवसात दिलासा मिळतोय की घराघरातून चुलीचं धूर दिसायला लागतोय. हे मात्र युद्धाच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. नागरिकांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.